सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित मान्यवर आणि माझे मित्रमैत्रिणींनो, माझा नमस्कार. मी मुक्ता संजय बापट, इयत्ता 8वी गुरुकुलची विद्यार्थिनी. आज लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त मी जलसंधारणाचे महत्त्व या विषयावर बोलणार आहे. आपलं जीवन म्हणजे पाणी, पाण्याशिवाय जगूच शकत नाही कोणी. सजीव सृष्टीच्या उत्पत्तीचे स्थान आहे पाणी, आपल्या जीवनाचा आधार आहे पाणी. पाण्याला आपण जल म्हणतो. यात 2 अक्षरे येतात. ज म्हणजे जन्मापासून आणि ल म्हणजे लयापर्यंत. जन्मापासून लयापर्यंत जे साथ देतं ते जल. आपल्या शरीरात 60% पाणी असतं, म्हणूनच आपण पाण्याला जीवन असे म्हणतो. पाण्याविना नाही प्राण. माणसा आता तरी पाण्याचे महत्त्व जाण. गल्लीपासून दिल्लीपर्यंत चर्चेला जाणारा हा पाणी प्रश्न आज आंतरराष्ट्रीय पातळीवर तेलाच्या पाठोपाठ ज्वालाग्रही बनतोय. या शतकातलं युद्ध हे पाणी प्रश्नावरच होईल असं वाटतं. एवढंच काय तर पाणी प्रश्नावरून शेती वाटपामध्ये भावाभावांचे खून होत आहेत. सार्वजनिक नळांवर तर पाण्यासाठी मारामाऱ्या होत आहेत. हे सगळं पाहिल्यावर असंच वाटतं की 3ऱ्या महायुद्धाला आत्ताच सुरुवात झाली की काय. पण जर या महायुद्धातून आपल्याला वाचायचं असेल तर जलसाक्षरता व जलसंधारणाशिवाय दुसरा पर्यायच नाही. जलसंधारण म्हणतात आठवतात ते डॉक्टर राजेंद्र सिंह. त्यांनी राजस्थानमधील अलवार प्रांतात एकट्याने नद्यांवर बंधारे बांधले. त्यामुळे शेती फुलू लागली व स्थलांतरित झालेले गावकरी गावात परत आले. त्यांच्या या कार्यामुळे राजस्थानमधील 11 जिल्हे व 850 गावं सुजलाम सुफलाम झाली आहेत. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले. पण तरीही नदीबरोबर बोलणारा, तिच्या दुःखाने व्याकुळ होणारा हा जल अवलिया आजही कोरड्या नदीकाठाने अंगवाळी फिरत असतो. त्यांचे ध्येय एकच, सर्वांना बरोबर घ्यायचे, नदी मातेला वाहते करायचे. आपल्या महाराष्ट्रातही राळेगण सिद्धीचे अण्णा हजारे यांनीही लोकसहभागातून डोंगर उतारावर बंधारे घातले. त्यामुळे पाणी थांबत आल्याने जमिनीत जिरली व डोंगराखाली राहणाऱ्या गावांना पाणी मिळाले. अहमदनगरचे सरपंच पोपटराव पवार यांच्या गावात पाणी नसल्यामुळे कोणी मुली द्यायलाही तयार नव्हतं. ही लाजीरवाणी बाब लक्षात घेऊन या सरपंचांनी जलतारा ही योजना राबवली. त्यांनी शेताच्या उतारावर खड्डे खणून ते दगडवर रेतीने भरले. यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी वाढली. आज त्यांचे हिवरे बाजार गाव बागायती गाव म्हणून प्रसिद्ध आहे. विलासराव साळुंखे यांनी पुरंदर तालुक्यात पाणी पंचायत योजना सुरू केली. म्हणजेच पाणी उचलून पुरवणे. पंपाच्या सहाय्याने पाणी उचलायचे व ट्रेन टँकरने ते शेतीपर्यंत पोहोचवायचे. पण या सगळ्या योजना राबवण्यासाठी गरज असलेली लोकसहभागाची. आणि हेच काम सहज सोप्या पद्धतीने सुरू केले पाणी फाउंडेशनने. वॉटर कप स्पर्धा सुरू केली. त्यांच्या कार्यामुळे आज अनेक दुष्काळग्रस्त विभाग सुजलाम सुफलाम झाले आहेत. लागेल तेवढेच वापरा पाणी, नका करू तुम्ही मनमानी. पाणी हेच जीवन आहे म्हणून सारे वाचवा पाणी. निसर्गाकडून मिळणारं फुकटचं पाणी आज आपल्याला विकत घ्यावं लागतं. गरिबांना हंटाभर पाण्यासाठी वणवण भटकावं लागतं. दुष्काळाच्या अवकृपेने तुमचे आमचे वांदे झाले. टँकर आणि बिस्लरीवाल्यांचे दाम मात्र दुप्पट झाले. वास्तविक भारत हा नद्यांचाच देश आहे. भारताच्या काही भागात भरपूर पाऊस पडतो, पण ब्रह्मपुत्रा, गंगा, यमुना, गोदावरी यांसारख्या नद्यांना येणाऱ्या पुरामुळे उपलब्ध होणाऱ्या पाण्यापैकी 85% पाणी समुद्राला वाहून जाते. माधवराव चितळेकर म्हणतात, आपल्या देशात जलसंधारणाची कमतरता नाही तर नियोजनाची कमी आहे. आपल्याकडे पाईपलाईन फुटल्यावर हजारो लिटर पाणी वाया जातं, पण कोणाला त्याचं काहीच वाटत नाही. आणि तिकडे इस्रायल सारख्या देशात फक्त 10%च पाऊस पडून सुद्धा तिथे नंदनवन करू शकते. कारण आहे त्याची वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम. एकदा नळातून पाणी आलं की ते 7 वेळा रिसायकल आणि रियूज होऊनच जमिनीवर पडतं. पण हे आपण का अंगात आणू शकत नाही? यासाठी जलक्षेत्रात तुषार सिंचन व ठिबक सिंचनाचा वापर करायला हवा. नगरेची रचावी, महावनेची लावावी, जलाशये निर्मावी नानाविध. 700 वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी आपल्याला पाण्याचे महत्त्व सांगितले. तसेच आपल्या स्वराज्यात कृषी सुबत्ता यावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पिण्यासाठीचे पाणी व शेतीसाठीचे पाणी असे विविध जलस्रोत निर्माण केले. पण आता हे तंत्रज्ञान आपण का वापरू शकत नाही आहोत? आपण पाणी बनवू शकत नाही, पण वाचवू शकतो. शेवटी एकच सांगेल, पाणी आपल्या आजोबांनी पाहिलं नदीमध्ये, आपल्या वडिलांनी पाहिलं विहिरीमध्ये, आपण पाहतोय नळामध्ये, आपली मुलं पाहतील बाटलीमध्ये, आपले नातवंड पाहतील कॅप्सूलमध्ये. आणि जर आता पाणी
धन्यवाद.